आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की रस्त्याचा अपडेट काय आहे, रस्ता कुठपर्यंत झाला आहे आणि किती रस्ता चांगला आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओवरती तुम्ही कंटिन्यू राहा. होळीसाठी जे येणारे असतील त्यांच्यासाठी लेटेस्ट जी अपडेट आहे ती मी तुम्हाला देतोय रस्त्याची. आतापर्यंत तरी व्यवस्थित रस्ता आहे. आत्ता आम्ही महाडच्या जवळ म्हणजे वीरला आहे. इथून महाड मे बी अजून एक 10 किलोमीटर असेल. तर क्लास आहे रस्ता अजून तरी. हे बघा इथे वर दिसतंय त्या गांधारपाली लेण्या आहेत आणि इथे जाण्यासाठी रस्ता देखील आहे. त्या गांधारपाली लेण्या आहेत. कशेडी बोगद्यामधून प्रवास करायला सुरुवात करतोय. नेमकं बसस्टँडच्या जवळच रस्त्याची दुरावस्था आणि रस्त्याचं काम चालू. हे बघा हे जुनं ब्रिज पहिलं आणि आता हे 2 नवीन ब्रिज झालेत. संगमेश्वरची नदी काय अवस्था आहे बघा रोडची. ट्रकसुद्धा चालताना मुश्किल होते. प्रत्येक कोकणातील माणसाला आतुरता आहे, ती म्हणजे मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होऊन कधी एकदा कमीच कमी वेळेत आपण कोकणात पोहोचतो याची. सध्या गरमीचा हंगाम चालू झाला आहे. त्याचबरोबर कोकणात काजू, फणस, आंबा यांचा देखील सीझन सुरू होतोय. आणि आता काहीच दिवसात कोकणचा मोठा सण होळी म्हणजेच शिमगा येणार आहे. तर आपल्या कोकणवासियांसाठी हा रस्ता कुठवर झालाय बरं, या रस्त्याचे काम कुठवर आलेले आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, UK राईड्स या चॅनलवर नवीन असाल तर UK राईड्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला व्हिडिओ चालू करूया. सो चला मंडळी, आपली बाईक रेडी आहे. लगेज पण रेडी आहे. टॉप बॉक्स लगेज बाईक आपली रेडी आहे. तर आज आपण निघालो आहोत आपल्या गावाला, म्हणजेच पुनश्च एकदा कोकणामध्ये. बाईक कोल्ड स्टार्ट करून ठेवली होती पण आता प्रवासाला सुरुवात करतोय. सकाळचे 8:15 वाजले. ॲक्च्युली लवकर जायचं होतं पण काही कारणास्तव नाही निघता आलं. पुढे आपल्याला फ्युलअप पण करायचं आहे आणि ट्रिप मीटर आधी 0 करून घेतो. चला, ट्रिप मीटर झालेलं आहे 0 आणि 57,163 किलोमीटर झालेले आहेत. गाडी आपली रेडी आहे. चला निघूया. आपला प्रवास सुखाचा होऊ दे. सूर्य वर आलेला आहे अगदी आणि आपल्या प्रवासाची सुरुवात होते ती बरोबर 8:15 वाजता. तर आपला पल्ला जो आहे हा 500 किलोमीटरचा पल्ला आहे मित्रांनो, नेहमीसारखाच. तर चला, आज मी निघालो आहे ते मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेने डायरेक्ट आपल्या गावाला, म्हणजेच दोडा मार्ग. ओ माय गॉड, अशा कुत्र्यांपासून सावध राहा मित्रांनो. आपल्या मुंबई कोकण ट्रिपला सुरुवात झालेली आहे आणि आत्ता मी आहे मुंबई गोवा हायवेला. तर सकाळचे आता बघा 8:30 वाजलेत आणि समोर धुका आहे, अजूनही धुका आहे. तर या ट्रिपमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई गोवा हायवेचा अपडेट. मुंबई गोवा हायवे कितपत झालेला आहे आणि अजून कुठे कुठे काम शिल्लक आहे हे आपण या ट्रिपमध्ये पाहणार आहोत.
तसंच आपण अवतीभोवतीचा जो परिसर आहे त्याचा आनंद लुटणार आहोत. आपल्याला रस्त्यामध्ये कुठे काय जेवण भेटेल, खायला भेटेल, कुठे रिसॉर्ट आहेत, हे मी सर्व अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यामुळे या व्हिडिओवरती तुम्ही कंटिन्यू राहा आणि UK राईड्स हे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला आपण ह्या प्रवासामध्ये कंटिन्यू राहूया आणि प्रवासाचा आनंद लुटूया. बाकी ओव्हरऑल रस्ता खूप छान आहे. तसंच हा पण रस्ता आय थिंक संगमेश्वरपर्यंत चांगला आहे. संगमेश्वरचा पॅच थोडा खराब आहे असं म्हणतायत, पण आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की रस्त्याचा अपडेट काय आहे, रस्ता कुठपर्यंत झाला आहे आणि किती रस्ता चांगला आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओवरती तुम्ही कंटिन्यू राहा. तर आज आपण निघालो आहोत एक्सपल्सवरती, आपल्या एक्सपल्स 200वरती, जी की माझी 2V एक्सपल्स आहे. आपल्यासोबत म्हणजे माझ्यासोबत आत्ता मी कॅरी केलेला आहे तो माझा टॉप बॉक्स, एक माझी लगेज बॅग आणि दुसरी म्हणजे ही टँक बॅग जी आहे एक्स्ट्रीमची, ऑल एक्स्ट्रीमची. तर आत्ता आपण पोचलो आहे खारपाड्याला. तर हा पहिला टोल आहे मुंबई गोवा हायवेचा नवी मुंबईनंतर, आणि हा अजून चालू स्थितीत नाही आहे. सो हा बंद आहे. तर याच्याच पुढे गेल्यानंतर पुढे एक ब्रिज लागतं बघा, खारपाडा ब्रिज. त्या ब्रिजचे काही तुम्हाला सीन दाखवतो. आवडले तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. आणि हा ब्रिज इथून चालू होतो. तर मित्रांनो, सकाळचा नजारा बघू काय आहे ते. हे धुकं बघा किती दिसतंय, एक नंबर धुकं आलेला आहे बघा. धुकं किती आलं आहे बघा. चला आपण थोडं ड्रोन शॉट. तर मित्रांनो, नाश्तासाठी थांबलोय. हे बघा, हायवेच्या एकदम बाजूलाच आतमध्ये खूप छान सेटिंग अरेंजमेंट आहे, पण मी बाहेरच बसलोय कारण की आपली बाईक पण आपल्यासोबत असेल. इथे जवळच बसलो. तर नाश्ता मागवलाय मी. नाश्त्याला उत्तप्पा मागवलाय, चीज मसाला उत्तप्पा मागवलाय आणि कॉफी मागवली. कॉफी थोडी उशिरा मागवले, आधी उत्तप्पा खाऊया. तर मंडळी, आपला नाश्ता आलेला आहे, चीज उत्तप्पा. हे बघा, असं भरून चीज भरलेला आहे. सो त्याचा आनंद घेतो मी. आपली कॉफी देखील आलेली आहे. कॉफी पिऊया आणि आपला प्रवास कंटिन्यू करूया. तर एन्जॉय द कॉफी. कॉफी खूपच स्ट्रॉंग बनवलेली आहे. मित्रांनो, निघूया. आपला चहा नाश्ता झालेला आहे. आपली बाईक सो 9:30 वाजले बघा. तर प्युअर व्हेज आहे. चलो, छान होता नाश्ता. चला, तर आपण आता पेणमध्ये होतो. तर पेणमधून निघालेलो आहे मित्रांनो. आपला जो ब्रेक आहे हा लवकर झाला आहे कारण की थोडी भूक लागली होती, नाश्ता काही केला नव्हता, आणि दुसरी गोष्ट थोडीशी कॉफीची तलप आली, त्यामुळे थांबूया म्हटलं आणि कॉफी पिऊया. चला.
आता जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण जाण्याचा प्रयत्न करूया. तर आपण नागोठण्याला पोचलोय आणि नागोठण्याला बघा भरपूर काम चालू आहे जोरदार. आणि हा जो पर्यायी रस्ता आहे तो एकच लेन चालू आहे, सिंगल लेन. हे बघा इथून डिवाइड केले, तिकडून येणाऱ्या गाड्या इकडे जातात याच लेनने. आणि मध्ये बघा ब्लॉक्स टाकलेले आहेत. सो हा रस्ता कधी होईल याचा काही नेम नाही आहे. जवळजवळ 17-18 वर्ष झाली रस्ता होतच आहे. हे बघा हो मित्रांनो, काय रस्ता आहे, एक नंबर. खैरवाडीला पोचलेलो आहे. रोहाच्या पुढे खैरवाडी या घाटामध्ये. आणि जेव्हा मी इथून वरंदासाठी गेलो होतो तेव्हा ह्या घाटामध्ये जबरदस्त नजारे होते. असे पूर्ण ह्या बाजूने धबधबे पडत होते. तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला आठवेल, नाहीतर तुम्ही माझा ब्लॉग बघा वरंदा घाटाचा. मी ह्या रस्त्याने गेलो तेव्हा पूर्ण असे धबधबे होते. ह्या रस्त्या पूर्ण हिरवळ होती. पावसामध्ये गेलेलो आपण. एक नंबर व्ह्यू होता. आणि आता बघा कसं आहे रस्ता, एकदम मक्खन आहे. पण प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, रस्ता इवन नाही आहे, इक्वल नाही आहे. रस्ता जो आहे हा अनइवन आहे, त्यामुळे गाडी अशी जंप घेते. जेव्हा तुम्ही हाय स्पीडमध्ये जेव्हा चालवता गाडी तेव्हा गाडी ॲटोमॅटिक अशी जंपिंग व्हायला लागते, एका लेवलमध्ये रस्ता नसल्यामुळे. आणि टोल प्लाझा प्रारंभ मित्रांनो पहिला नाही, हा दुसरा टोल असेल आता येईल तो. पहिला जो टोल होता तो खारपाड्याला आपल्याला भेटलेला होता. खारपाडा जे पेंटच्या इथे खारपाडा आहे, येताना मी तुम्हाला दाखवलं ते ब्रिजवाला, ते वाला. होळीसाठी जे येणारे असतील त्यांच्यासाठी लेटेस्ट जी अपडेट आहे ती मी तुम्हाला देतोय रस्त्याची. हे बघा रस्ता चालू झाला नाही तर RTO वाले इथे आहेतच. सो काय करणार, चालायचंच. तर आता मी पोचलो आहे इंदापूरमध्ये. तर इंदापूरचं बस स्टँड इथे बाजूलाच आहे. तर हे आहे इंदापूरचं बस स्टँड. हे बघा. आणि हे लालपरी, गोळापूर, इंदापूर. हे बघा या साईडने तुम्हाला आगरदांडा, तळा, मांदाड आणि इथून 9 किलोमीटर आहे ते माणगाव. इंदापूरपासून 9 किलोमीटर आहे माणगाव. आपण माणगावमध्ये आहोत. मी उजव्या साईडला आहे माणगावचं बस स्टँड, बस डेपो. ते बघा बस येताना दिसत असेल लालपरी. हे बघा लालपरी आली बाहेर. माणगाव बस स्थानक. सो मित्रांनो, आपण आता वीरला येऊन पोहोचलेलो आहोत. तर त्या बाजूला बघा वीरचं रेल्वे स्टेशन दिसतंय. आणि रेल्वेमधून प्रवास करत असताना जो हायवे दिसतो तोच हा हायवे आहे आपला मुंबई गोवा एक्सप्रेस वे. आणि रस्ता बघा मक्खन आहे, मक्खन एकदम. आतापर्यंत तरी व्यवस्थित रस्ता आहे. आत्ता आम्ही महाडच्या जवळ म्हणजे वीरला आहे. इथून महाड मे बी अजून एक 10 किलोमीटर असेल. तर क्लास आहे रस्ता अजून तरी. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं होतं की पूर्ण रस्त्याचे अपडेट मी शेवटपर्यंत देईन, त्याचप्रमाणे मी तुम्हाला अपडेट देत आहे आणि देत राहणार या व्हिडिओच्या एंडपर्यंत. आणि रस्ता
खूप छान आहे, खरंच खूप छान आहे. इथपर्यंत तरी एक नंबर. महाडच्या थोडं आधी डाव्या साईडला महाडच्या दिशेने जाताना म्हणजेच गोव्याच्या दिशेने जाताना गोवा म्हणा किंवा रत्नागिरीच्या दिशेने जाताना आपल्याला डाव्या साईडला काही लेण्या दिसतात, बौद्धकालीन लेण्या दिसतात बघा. त्या आपण पुढे गेल्यानंतर बघूच. म्हणजे आम्ही थांबणार नाही आहे, पण तुम्हाला जाता जाता दाखव की ह्या रस्त्याला काय काय भेटतं. तर आता मागून सुरुवात केली तर पेण नंतर मग इंदापूर नंतर मग माणगाव नंतर आता आपलं महाड येईल. सो असा पट्टा जो आहे हा चालूच राहील आणि रस्ता आपल्याला संपवायचा आहे संध्याकाळपर्यंत. सो आपल्याला संध्याकाळ तर होईल 100%. जवळजवळ आपल्याला 6-7 वाजतील घरी पोहोचायला, कारण की आपण सुरुवातच खूप उशिरा केलेली आहे. त्या मनाने अजून जेवणाचा ब्रेक म्हणा किंवा एखादा नाश्ताचा ब्रेक, एखादा लघुशंकेचा ब्रेक असं पकडत आपल्याला बराच वेळ लागेल. आणि महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे कशेडी घाट अजून आता तर कशेडी घाट बाजूलाच गेलेला आहे. त्याच्या जागी आपण कशेडी बोगदा आहे तो बोगदा आज क्रॉस करणार आहोत. आणि मी त्यासाठी खूप एक्सायटेड आहे, कारण की 2 वर्षापूर्वी मी आलो होतो या रस्त्याने तो प्रवास करण्यासाठी 1.5 ते 2 वर्षापूर्वी. सो आत्ता काय परिस्थिती आहे ते बघावं लागेल. त्यावेळी फक्त असा एकच बोगदा टनेल चालू होता आणि आता दोन्ही चालू केलेले आहेत. सो मजा येईल, थोडीफार मजा येईल आपल्याला. काय शार्प टर्न आहे बघा, जबरदस्त. आणि समोर पोलीस थांबलेले आहेत. टर्नच्या बरोबर समोर पोलीस थांबलेले आहेत बघा. म्हणजे एखादा जर सुसाट आला तर सुसाटच त्याला पकडणार. काम तमाम, खलास. आणि इथे बघा आधीमध्ये कामं पण चालू आहेत. तर महाड सिटी आता जवळच आहे. महाडमध्ये आता आपण पोहोचूच. बघा आपल्याला आता पुढे लागणार आहेत गांधारपाले लेणी केव्स. तर मी तुम्हाला बोललो होतो की आपल्याला महाडच्या आधी काही लेण्या लागतात, बौद्धकालीन लेण्या लागतात. तर त्यांचं नाव आहे गांधारपाली लेणे. तर ह्या ज्या लेण्या आहेत ह्या डाव्या साईडला आता मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे वर दिसतंय त्या गांधारपाली लेण्या आहेत आणि इथे जाण्यासाठी रस्ता देखील आहे. हो, या इथे खालून जो रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याच्या बाजूने पुढून अजून वर जाण्यासाठी रस्ता गेलाय बघा. मी तुम्हाला दाखवतो. ह्या ज्या दिसत आहेत साईडने पायऱ्या दिसत आहेत आणि त्या पायऱ्याच्या मार्गे तुम्ही वर जाऊ शकताय बघा. इथून पायऱ्या दिसत आहेत. तर इथं थांबणं अलाउड नाही आहे, पण तरी पण एक दाखवतो. ह्या ज्या पायऱ्या दिसतात हे बघा, हे बघा, ह्या ज्या आहेत ह्या गांधारपाली लेण्या आहेत आणि इथून तुम्ही वर जाऊ शकता वरती लेण्या बघण्यासाठी. तर पूर्ण दगडामध्ये कोरलेल्या लेण्या आहेत. तर चला पुढच्या प्रवासाला जाऊया. मित्रांनो, महाडमध्ये तुम्ही आलात तर महाडमध्ये रायगडला जाण्यासाठी जो मुख्य रस्ता आहे तो महाडमधूनच जातो. तसा निजामपूरवरून तिकडून पण जातो. म्हणजे माणगाववरून तुम्ही तामिनी घाटाच्या इकडे गेलात तर तिकडून निजामपूरवरून पण जाता येतं. आणि हा जो रस्ता आहे हा महाडमधून पण जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सत्याग्रह केला, चवदार तळे, हे देखील महाडमध्येच आहे. या साईडला दिसते ही सावित्री नदी आहे. पाणी फारच कमी दिसते. होय रे, सकाळीच सुटलंय येऊ. तर मित्रांनो हे बघा, सबवे वरून जे आहे सर्व ब्रिज आहेत. 1 2 3 4 5 ब्रिज आहेत आणि गाड्या बघा ब्रिजवर लागलेल्या आहेत. रस्ता जाम आहे. पोलादपूर
जस्ट आपण पोलादपूरच्याच सबवे खालून बाहेर निघालो. हे बघा, रत्नागिरी 153 किलोमीटर, म्हणजे चिपळूण 50 किलोमीटर पकडा, कारण चिपळूणपासून रत्नागिरी 100 किलोमीटर आहे. सो 50-53 किलोमीटर चिपळूण आहे. अजून सोळईमध्ये पोहोचलोय आणि हा घाट आहे, घाट सेक्शन सोळईचा. वा, रस्ता बघा, घाटातला पण रस्ता जबरदस्त झालेला आहे. खूप सुंदर रस्ता बनवलेला आहे. एक नंबर. थोडंसं पुढे आलो, घाट जो आहे कशेडी घाट हा या डोंगरामधून जातो. तिकडून जर तुम्हाला जायचं असेल तर रस्ता थोडा खराब आहे, पण चांगला आहे, ठीक आहे, रस्ता जाण्यायोग्य आहे असं सांगितलं. पण म्हटलं मग परत म्हटलं याच रस्त्याने जाऊ, आपल्याला कशेडी बोगदा बघायचा आहे. सो आपण म्हटलं याच रस्त्याने जाऊ, नवीन रस्त्याने. चला, याच रस्त्याने आपण कंटिन्यू करू. ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो, तर तो क्षण आत्ता आलेला आहे. टनेल अहेड 500 मीटर्स. रत्नागिरी इथून आहे 145 किलोमीटर आणि आपल्या समोर आहे कशेडी बोगदा. तर हे बघा, आपल्या समोर दिसते कशेडी बोगदा. तर आपण इथे थांबू, मस्त फोटो घेऊ आणि मग पुढे जाऊ. सो इथे अलाउड आहे नाही आहे माहीत नाही, पण एक फोटो तर झालाच पाहिजे. थोडंसं पुढे, यस, इथेच थांबतो. तर हा बघा कशेडी बोगदा. तर इकडून गाड्या येत आहेत आणि हा जो आहे तो कशेडी बोगदा आहे. 2 मिनटं फोटो काढूया आणि मग आपण पुढे निघूया. तर मंडळी, फायनली आपण कशेडी बोगद्याजवळ पोचलो आहे. तर माझ्या मागे बघू शकता कशेडी बोगदा आणि या साईडला जो आहे हा कशेडी घाट आहे, जो माझ्या डाव्या साईडला आहे. तर मित्रांनो, आधी जो आहे हा कशेडी घाटातून प्रवास होत होता आणि आत्ता कशेडी बोगदा जो आहे हा काढलेला आहे आणि जवळजवळ 8 किलोमीटरचा आपला पल्ला कमी होतो आहे. 8 ते 9 किलोमीटर म्हणू शकतो आपण, हा पल्ला कमी होतो आहे. तर मित्रांनो, कशेडी बोगदा बघताय, एक बोगदा रंगवलेला आहे, एकाचं काम चालू आहे. चालू दोन्ही पण झालेले आहेत, पण रंगवलेला एकच दिसतोय. तर आपला प्रवास कंटिन्यू चालू आहे. तर आत्तापर्यंत आपण प्रवास केला, जवळजवळ 150 किलोमीटर प्लस प्रवास केला आहे आपण. नवी मुंबईपासून सकाळी 7:15च्या दरम्यान मी निघालो. त्यानंतर एक ब्रेक घेतला मी पेणमध्ये, तो पण कॉफीसाठी. त्याच्यानंतर मी आत्ता थांबतो आहे इथे कशेडीच्या ह्या घाटामध्ये, कशेडी बोगद्याजवळ. तर ओव्हरऑल जर रस्ता बघितला तर खूप छान रस्ता होता आत्तापर्यंत. फक्त पळस आणि नागोठणे या 2 ठिकाणी थोडा रस्ता खराब आहे. अदरवाईज सर्व जो रस्ता आहे तो खूप छान आहे, एकदम अतिशय सुंदर आहे. आत्तापर्यंत आपल्याला 3 टोल लागले, एक खारपाड्याचा, दुसरा महाडच्या आधी आणि तिसरा जो आहे हा महाडनंतर. म्हणजे असे टोटल 3 टोल लागले आपल्याला. हे इथे जे गाव होतं कशेडीच्या आधी, तिथे एक टोल नाका, म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला 3 टोल नाके लागले. तर आपला प्रवास खूप छान चाललेला आहे. आता बघा, सूर्य जवळजवळ डोक्यावरती येतो आहे आणि ऊन थोडंसं वाढतं आहे. सो ऊन वाढतं आहे, त्यामुळे आपल्याला एक ब्रेक घेण्याची गरज आहे. जसा घाट आपण उतरू त्याच्यानंतर आपण कुठेतरी थांबू, एक 5 मिनटं, एक नाश्ता किंवा दुपारचं जेवणच करू.
आणि मग आपण पुढच्या प्रवासाला चालू करू. ही जी व्हिडिओ आहे ही मी 2 पार्टमध्ये बनवेन. एक रत्नागिरीपर्यंत म्हणजे पनवेल ते रत्नागिरीपर्यंत असा एक व्हिडिओ आणि रत्नागिरीपासून पुढे माझ्या गावापर्यंत असा दुसरा व्हिडिओ. म्हणजे या रस्त्याने मी पहिल्यांदा पण प्रवास केला आहे, पण आता जवळजवळ 2 वर्ष झाली. त्यामुळे हा माझ्यासाठी थोडंसं चेंजेस आहे, बदल आहे. सो तर जास्त वेळ न काढता आपण पुढे जाऊ आणि आपला प्रवास जो आहे हा कंटिन्यू करू. आत्ता आपण बोगद्यातून एंटर करूया. चला जाऊया पुढच्या प्रवासाला, निघूया पुढच्या प्रवासासाठी. चला. सर मित्रांनो, आणि आपण आता कशेडी बोगद्यामधून प्रवास करायला सुरुवात करतोय. हो हो, आतमध्ये बघा 3 लेन आहेत. वा, हा किती किलोमीटरचा बोगदा आहे हे बघूया आपण. अशा तऱ्हेने कशेडी बोगदा संपलेला आहे. हो, आणि जसं बोगद्यातून बाहेर आलो असं ऊन बघा, हा उष्णता वाढली लगेच. आतमध्ये मस्त थंड वाटत होतं, तर बाहेर आल्यावर लगेच गरमी चालू झाली. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपल्याला समोर दिसतो आहे तो परशुराम घाट, आणि आपण परशुराम घाटात पोहोचलेलो आहोत. जवळ परशुराम घाटामध्ये हा आहे 4था घाट. या जर्नीमधला आपला हा 4था घाट आहे. म्हणजे 4 घाट झाले आत्तापर्यंत. परशुराम घाट सुरू. हो हो, जबरदस्त. पाठीमाग लोटे MIDC राहिली पाठीमागच्या साईडला, आणि आपण आता परशुराम घाटाच्या दिशेने आलेलो आहोत, रवाना झालेलो आहोत. आणि आत्ता आपण आहोत ते परशुराम घाटामध्येच आहोत. सो हा आहे परशुराम घाट. अजून 300 किलोमीटर आपलं अजून बाकी आहे. जवळजवळ 250 ते 300 किलोमीटर बाकी आहे अजून आपलं. सो आत्ता आपलं जवळजवळ 200 किलोमीटर होत आलं आहे. 197 किलोमीटर झालेत. आपल्याला 500 किलोमीटरचा प्रवास पार करायचा आहे. आणि हा इथे बघा रस्ता आहे, तो परशुराम मंदिराकडे जातो. परशुराम मंदिर इथे बोर्ड लावलेला आहे. इथून तुम्ही वर गेलात की परशुराम मंदिराकडे जाता. हे बघा, आणि घाट जो आहे हा सुंदर आहेच, पण आजूबाजूचा जर परिसर बघितला तर या साईडला जर बघितलात तुम्ही तर एक नंबर व्ह्यू आहे. बघा, मस्त असं नदी आहे, सुंदर अशी नदी दिसते. ते बघा, नदीचा पात्र मोठा आहे. सो इथे थोडी घाण आहे मित्रांनो, पण त्याच्या पलीकडे जर जाऊन तुम्ही बघितलं, हा तो नजारा बघा, एक नंबर दिसतोय. नदीच्या काठावर असलेली घरं, गाव खूप सुंदर दिसतंय बघा. आणि हा आहे परशुराम घाट. आपली बाईक इथे लावलेली आहे मी.
हो तर मित्रांनो चिपळूणमध्ये पोचलो आहे आणि इथे कॅफेटेरिया कॅफे अँड सँडविचेस सावळीत बाईक लावूया आणि आतमध्ये जाऊ. हां तर आता आपण पोचलो चिपळूणमध्ये थंड घे. तर आपण कॅफेटेरियामध्ये बसलोय चिपळूणमध्ये. चिपळूण चौकाच्याच बाजूला भाऊ गेला आहे सँडविच सांगायला. सँडविच खाऊया आणि कॉफी पिऊ. दुपार झाले तशी पण जेवायचा टायमिंग झालेला आहे. सँडविच खाऊ त्याच्यावरच भाव. सावकात जा. चल हां चल बाय. हां चल. तर चला मित्रांनो चिपळूणमधून आपण निघालो आहोत. भावाला बाय बाय केलं आणि निघालो. कोकणचे मुखपत्र दैनंदिन सागर. तर इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे आणि हायवेने हो हे बघा फ्लायओव्हर बघा किती मोठा फ्लायओव्हर असणार आहे बघा. सो फ्रेंड्स आपण देवरुखमध्ये आलेलो आहोत. संगमेश्वरमध्ये संगमेश्वरमध्ये आलेलो आहोत आणि इथून आता बघा रस्ता कसा झालेला आहे. तर रस्त्याचं काम चालू आहे हे बघा. तर 3 वाजले. पाऊण तासामध्ये आपण संगमेश्वरमध्ये पोचलो आहे. पाऊण तासात. तर बघू गाडी कुठून जाते. ऑटोवाले कुठून जातात त्यांच्या मागणं जाऊ कारण की रस्ता त्यांनाच माहिती आहे. सरळच जावं लागेल. हो 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 असाच जर रस्ता राहिला तर कसं अंतर कव्हर होणार. म्हणजे जेवढं अंतर आपण कव्हर केलं ते सर्व आपलं आता व्यर्थ जाईल. तो सर्व टाईम जो आहे आपला तो व्यर्थ जाईल. तरी आपण ट्राय करू की अजून थोडं अंतर कव्हर करायचं. हे बघा संगमेश्वर बस स्टँड. हां हो नेमकं बस स्टँडच्या जवळच रस्त्याची दुरावस्था आणि रस्त्याचं काम चालू. हे बघा हे जुनं ब्रिज पहिलं आणि आता हे 2 नवीन ब्रिज झालेत. संगमेश्वरची नदी.
खूपच भयानक रस्ता आहे, खूपच. आणि हा धुळा जो आहे तो आपल्याला लाल करून सोडणार आहे. तर मंडळी, इथे आपण काय करूया, थोडं थांबूया आणि मोदक घेऊया. मोदक आहेत ना? मोदक आहेत ना? मोदक आहेत ना? तर संगमेश्वरचे प्रसिद्ध असे मोदक आपण घ्यायला थांबलोय. चला मोदक घेऊया. मॅडम, हे वाले द्या ना. हां हां, एक बॉक्स द्या. तर मित्रांनो, इथं आलात तर तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा. यांच्याकडे बरेच प्रोडक्ट अवेलेबल आहेत. तर आत्ता आपण घेतलेले आहेत. अजून नारळ पाणी आपलं बाकी आहे. नारळ पाणी घेऊया आणि नारळ पाणी पिऊ. आपण मोदक घेतलेले आहेत आणि आता पुढच्या प्रवासाला निघूया. चला, आपल्याला नाही म्हणता बराच वेळ होतोय. 4 वाजत, मला असं वाटतं 4 वाजतील रत्नागिरीत पोचेपर्यंत. आता वाजले 3:15. चला, रस्ता बघा पूर्ण खराब. आपण फायनली पोचलेलो आहोत रत्नागिरीला. हे बघा, या साईडला आहे रत्नागिरी सिटी आणि इकडे आहे आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जाणारा मार्ग, म्हणजेच लांजा म्हणा, राजापूर, कणकवली असं करत खाली गोव्याला जाणारा हायवे. आणि आपण आलो आहोत मागच्या साईडने. ते बोर्ड लावला आहे बघा, रत्नागिरी इकडे उजव्या साईडला, कोल्हापूर लांजा इकडे खाली. तर मित्रांनो, फायनली आपण रत्नागिरीला पोचलो आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4. थोडंसं दमट वातावरण आहे, पण 4 वाजलेत. आणि आत्तापर्यंतचा प्रवास जो झाला तो खूप खतरनाक, म्हणजे भारी झाला, एक नंबर. प्रॉब्लेम काय, संगमेश्वरपासून रत्नागिरीपर्यंत पूर्ण रस्ता खराब आहे. जो काही आहे 70 किलोमीटर टोटली रस्ता पूर्ण खराब आहे. 70 नाही म्हणता, 50-60 किलोमीटर पकडा, 70 पण नाही म्हणता. तर खूपच खराब रस्ता आहे आणि खूप वैताग आला. गाडी चालून अक्षरशः कंटाळा आला. जिथे मी 45 मिनिट्समध्ये चिपळूण ते संगमेश्वर कवर केलं, तेच मला संगमेश्वरपासून रत्नागिरीत यायला पूर्ण 1 तास गेला. म्हणजे रस्ता किती खराब आहे बघा. तर ठीक आहे, असं आता कधी रस्ता होईल नाही सांगता येणार, बघू. होप सो लवकर होईल. तर मित्रांनो, ही व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत हा जो पहिला एपिसोड आहे, म्हणजे पहिला पार्ट आहे, तो मी इथेच संपवतो आहे. आणि आता रत्नागिरीपासून पुढचा पार्ट चालू करतो आहे. तर व्हिडिओ खूप मोठी होईल म्हणून 2 पार्टमध्ये डिवाईड करतो आहे. इवन 3 पार्टमध्ये पण करू शकतो. बघू, जेवढं होईल तेवढं आपण करू. तर
हायवे सुनसान आहे. चला, ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.